श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मेभूत पिटले महाराज, ब्रह्मेभूत दादासाहेब, तसेच आपले सगळ्यांचे सुखदुःखाची काळजी घेणारे आपले परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन करते. या ठिकाणी दत्त जयंती सप्ताह निमित्ताने महाराज व माऊली आपल्यासाठी ज्ञानाची ही शिदोरी पाठवत आहेत. सप्ताहाच्या रोजच्या यागाच्या माध्यमातून माऊलींनी आपल्याला यागाचं महत्त्व किती व हा याग किती महत्त्वाचा आहे ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहेत. या ठिकाणी जर विचार केला तर जगाच्या पाठीवर अनेक लोक अनेक मार्गात विविध उपाययोजना करतात व अनेक यागही होत असतील, परंतु आपल्या श्री स्वामी समर्थ या मार्गात जे याग होतात ते याग विविध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गणेश याग असेल, गीता याग असेल, सप्तशती याग असेल, हे याग जगाच्या पाठीवर कुठेही होत नाहीत. आणि म्हणून आपल्यासारख्या सेवेकऱ्यांसाठी आपलं अध्यात्म यशस्वी व्हावं, मनावर कंट्रोलिंग करणारा मनोबोध याग, कर्मयोग सिद्धांतावर या ठिकाणी असणारा गीता याग असेल, यासाठी परमपूज्य मोरेदादांनी आपल्यासाठी किती दूरदृष्टी ठेवून आपल्यासाठी सप्ताह काळात सुरू करून दिलेले आहेत. आणि खरंच मोरेदादा हे ब्रह्मऋषी ठरलेत. कर्मयोग सिद्धांतावर वाटचाल करण्यासाठी माऊली आपल्याला सांगत असतात. मनुष्य हा कर्माने पाप व कर्मानेच पुण्य मनुष्याला हे मिळत असते. आज आपल्या आयुष्यात जे काही मागच्या जन्माचे शाप ताप सोबत आणलेलं असतं ते आपण भोगत असतो. ते मागील केलेल्या कर्माचे पाप असतात. परंतु ह्या जगात लोकांना पाप भोगणे एवढंच माहीत आहे. परंतु श्री स्वामी समर्थ मार्ग याचं पुण्यात रूपांतर कसं करायचं, त्याचं रूपांतर सुखात कसं करायचं, दुःख दूर करून कसं सुखात रूपांतर करायचं, यासाठी महाराज व माऊली आपल्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच माऊली म्हणतात की कर्मयोग हा सिद्धांत सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या माध्यमातून आपले जन्मजन्मांतरीचे शापताप आपले प्रश्न हे तसेच रखडले असते. आज सगळ्यांचे प्रश्न हे निकाली लागले. प्रत्यक्ष परब्रह्माने आपल्या प्रश्नांची दखल घ्यावी व आम्हाला स्वप्नात येऊन सेवा सांगाव्यात. माऊलींच्या हृदयस्थान कर्मयोगावर प्रेम करायला माऊलींनी शिकवलं. माऊलींची जी दिवसरात्र तळमळ चालू असते, प्रत्येक सेवेकराने ही प्रत्येक सेवा ही कशी केली पाहिजे, प्रत्येक कर्मयोग हा कसा केला पाहिजे. कर्मयोग सिद्धांत ज्यावेळेस श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला त्यावेळेस त्याच्याकडे एवढे प्रश्न होते की माझ्या सगळ्या चोरांना मी कसं मारेल हा प्रश्न अर्जुनासमोर उभा राहतो. परंतु जेव्हा त्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी गीताही सांगितली आणि त्या माध्यमातून कर्मयोग हा किती श्रेष्ठ आहे याचं प्रतीक ज्यावेळेस अर्जुनाला त्या ठिकाणी मिळालं, भगवंताच्या अधिष्ठानामुळे ती लढाई त्यांना जिंकता आली. आणि म्हणून आपल्यासाठी गीता याग हेच सांगत आहे, कर्म महाराजांचं कार्य हे कुठेही असो, ती सेवा आपण किती मनोभावे ते आपल्याला करता आलं पाहिजे. महाराजांचं कार्य हे किती श्रेष्ठ आहे. आपण जन्माला येताना कितीही शापताप हे आपण सोबत आणलेले असतील, परंतु महाराजांचा जो कर्मयोग जोही व्यक्ती स्वीकारतो, कुठलीही सेवा असो, प्रचार प्रसार असो किंवा महाराजांच्या केंद्रातली साफसफाई असो किंवा केंद्रात चप्पल स्टँड सांभाळण्याची कुठलीही सेवा ही आपल्याला मिळाली तर ती आपण केली पाहिजे. प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठच आहे. आणि त्याच माध्यमातून कर्मयोग ही कर्मयोगाची सेवा मिळाल्यामुळे आपलं त्या ठिकाणी ज्ञान वाढत असतं.
ते कर्म आपण तेवढ्या निष्ठेने करत जातो. नक्कीच आपले जन्मांजन्मांतरीचे शापताप जे असतात ते महाराज आपले दूर करत असतात. आणि याच माध्यमातून आपण महाराज दत्त जयंतीनिमित्त मागणार तर आपण काय मागू? आपल्याला नेहमी महाराजांकडून मागता आलं पाहिजे. महाराजांकडून केव्हाही आंबा नाही मागायचा, संपूर्ण आंब्याचं झाडच मागून घ्यायचं. किती दिवस आपण एक एक प्रश्नासाठी रडत बसणार आहोत? महाराजांच्या चरणी फक्त एवढीच प्रार्थना करायची की महाराज, माझं संपूर्ण कुटुंब तुमच्या चरणाशी लावून घ्या. एवढंच आपण महाराजांकडून मागायचं असतं. आमच्या संपूर्ण कुटुंबाला कर्मयोग द्या, ज्या कर्माने पापाचं दहन होतं, ज्या कर्मयोगाने पाप जडून पुण्यात रूपांतर होईल. आज आमचेही संसार फुललेले आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाच्या पदरात सुख हे महाराजांनी भरभरून द्यावं. महाराजांना एवढीच विनंती करा की महाराज, आम्हाला सदैव तुमच्या चरणाशी ठेवा. महाराजांकडे खूप काही आहे, परंतु आपल्याला मागता आलं पाहिजे. आपलीच जोडी फाटकी असते. आपण मनाच्या माध्यमातून असो किंवा कशाच्या माध्यमातून अडकलेलं असो, याच्यातून आपण बाहेर पडलंच पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांकडून मागायचं तर काय मागायचं? महाराजांना सांगायचं की आम्हाला सदैव तुमच्या चरणाशी ठेवा आणि हीच शिदोरी आमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या चरणाशी असू द्या. आणि नक्कीच स्वामी आपलं ऐकत असतात आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबाच्या पाठीशी असतो. झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.